आणि डेव्हिड 11 संघाला बुधवारी नक्कीच उमेश कुंभारकर यांच्याकडनं पार्टी असेल. चला डीजे मास्टर बर्थडे सॉन्ग आपण प्ले करा. उमेश कुंभारकर यांचा वाढदिवस होतोय. डीजे मास्टर आपण सॉन्ग प्ले करा. डीजे चला या ठिकाणी आपण काही सन्मान करणार आहोत. उमेश कुंभारकर यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देखील असतील. सर आणि आमची मॅन ऑफ द सिरीज इलेक्ट्रिक बाईक देखील या ठिकाणी आली गेली आहे. क्या बात आहे. चला शुभ सन्मान आपण करणार आहोत. व्यासपीठावरती नितलजच्या या ठिकाणी सन्माननीय महेशजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. महेश दादांना विनंती करतो आपण यावा. गोल्डन मॅन महेश दादा म्हात्रे नितलज गावच्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आमचे आदरणीय अविनाश दादा साळवी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. चला फिल्डर देखील या ठिकाणी पोहोचलेत. बॅट्समॅन पोहोचले. फिल्डिंग लावून घ्यायची आपण. टीम बेतवडे बी 5 षटकांचा सामना असेल. तर बघा मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा ज्याने 29 धावा विस्फोटक फलंदाजी केली शेखर पवार ठरला या सामन्याचा. त्याच्यानंतर अविनाशजी गायकर साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. यावा आपण पुढे. नितलज गावचे आमचे अविनाशजी गायकर त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. त्याच्यानंतर आमचे राहुलजी वजे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. आपण देखील यापुढे आपला देखील आपण विशेष सन्मान करतोय. येस आमचे बंटी दादा आताच येऊन गेले होते. बंटी दादा मस्कर आमचे नक्कीच बदलापूरचे वाळीवेळचे त्यांचे खंदे समर्थक आहेत. राहुल वजे आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय मुख्य अतिथी कक्षामध्ये. राजेश दादांचे नक्कीच निलेश दादांचे भाचे आहेत आणि त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. आणि मनीष रसाळ देखील उपस्थित आहेत मुख्य व्यासपीठावरती. आपण जा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. त्यांचा देखील आपण हा विशेष सन्मान करतोय. मॅच होते सुरुवात. सामन्याला वेळ सुरुवात. या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. पुन्हा एकदा याच गावचा गोड आवाज. येत आहेत गणेश म्हात्रे. मॅन ऑफ द मॅच जे शेखर आहे शेखर येत आहेत. शेखरला आपण देऊया. 29 धावेची विस्फोटक खेळी केली मागच्या मॅच मध्ये. गेम ऑन झालाय. पहिला चेंडू लाऊड अपील केली जाते. पंचांकडे कटाक्ष टाकलंय परंतु पंच सहमत नाहीये. डॉट बॉल असेल. अविनाश दादांच्या शुभ हस्ते आपण देऊया शेखरला ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. पुन्हा एकदा या मॅच मध्ये 29 धावेची विस्फोटक खेळी. अभिनंदन. थँक्यू सो मच. ओ टू कॉमेंट्री बॉक्स गणेश म्हात्रे. थँक्यू सो मच. थँक्यू सोनू. रेग्युलर आता आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये जी लढत आहे पहिल्या फेरीतील तिसरी लढत आणि त्या लढतीला सुरुवात होतोय. सध्या बॅटिंग करताना पाहतोय आपण नाणेफेकीचा कौल गमवल्यानंतर नावाली संघ त्याच्या विरोधात बेतवडे बी आणि नावाली बी अशी तुम्हाला बिग फाईट मॅच पाहायला मिळते.
अगोदरच्या 2 चेंडूवरती धाबा बनवल्या, 2 धाबा, 5 षटकांचा सामना आहे. टाइम अलर्ट असेल, वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देतोय, टाइमावरती खेळणं फार गरजेचं आहे. ऑन साइडला प्रॉपर टायमिंग नाहीये. मिडॉपचा क्षेत्ररक्षक मिडॉनमध्ये येतोय, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. तर मात्रेपाड्याचे आमचे ते कालुराम मात्रे यांना आम्ही इन्व्हाइट करतो आपण रंगमंचावरती विराजमान व्हायचा. आमचे जवळीक मित्र उमेश कुंभारकर यांचं बर्थडे सेलिब्रेशन केलं आम्ही. देवेन 11 या संघाचे एक चांगले खेळाडू आणि त्यांचा संघ एखादी ट्रॉफी मात्र आज चिंचवली गावामध्ये घेऊन जाणार, हा महत्त्वाचा विषय आहे. राकेश, 2 वर्षानंतर आज ट्रॉफी मात्र चिंचवली संघ उचलणार आहे, ही महत्त्वाची बात असेल. दरम्यान थोडंसं चेंडू उचलताच फॉर्मलिंग झालाय. 2 धावा घेण्याची संधी आणि या 2 धाब्याच्या मदतीनुसार धावफलकावरती धावसंख्या 6 या आकड्यावरती. या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळतं. गोलंदाज तयार आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक. यावेळचा चेंडू खराब आहे, पंचांकडनं दंडित केलं जातंय. नो बॉल आणि चौकार, 4 धावा. बक्षिसामध्ये वाढ झाली आहे. आमदार साहेबांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला, गणपत शेठ गायकवाड आमदार यांच्या जर कटआउटला डायरेक्ट हिट झाला, सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या कटआउटला किंवा किसन कतोडे आमदार मुरबाड त्यांच्या कटआउटला हिट झाला तर एवन जोडी अविनाश दादा सालवी आणि निलेश दादा मात्रे यांच्याकडनं रोख रक्कम आता 2000 रुपये असेल. 1000 रुपये वाढ झाली आहे. अगोदर 3 दिवसामध्ये 1000 होतं, आता मात्र 2000 अशी वाढ केली आहे. यावेळेचा चेंडू शपलवून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे, फलंदाज बाद, षटक समाप्त. मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम नावाली या संघाला. ऑन साइडला फटका सुरेख होता, परंतु एलिव्हेशन मिळालं नाही या फटक्यामागे. त्यामुळे 12 या आकड्यावरती अजून एक धक्का बसलाय. जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली या टीमला. दुसरा गडी गमवतोय, मैदानाच्या आतमध्ये जातोय. पहिला गडी गमवताय, तिसरा गडी मैदानाच्या आतमध्ये जातोय. MTC आमचे रोशन आमच्या सोबत आहेत. सकाळच्या मॉर्निंग पासून आपण पाहतोय प्रत्येक नेट टू नेट बारकाईने लक्ष त्यांचं या क्रीडांगणावरती. छत्रपती क्रीडांगण या स्पर्धेचे प्रणेते अर्थात प्रमुख आयोजक आमचे राजेश विलास मात्रे, डॉक्टर राकेश, त्यांची संपूर्ण टीम. एखाद्या खेळाडूला जर दुखापत झाली, विलासदादा चे सुपुत्र आहेत राकेश डॉक्टर. आणि फिल्डिंग करणारी संघ म्हणजेच आमचे अविनाश दादा यांचे सासूरवाडीचा संघ आहे, त्यामुळे बक्षिसामध्ये थोडीशी वाढ झाली आहे.
उत्साह आपण पाहू शकाल. प्रत्येकाची कमजोरी असते. सासरवाडी अविनाश दादा सालवी यांचे सासरवाडीचा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बेतवडे संघ खेळतोय आणि त्याच्या विरोधात नावाली. तर विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 5000 रुपये पारितोषिक. ऑन साइडच्या दरम्यान हा फटका पाठवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. चेंडू सीमा पार चौकार. चौकार येत. विकेट हॅट्रिक साठी बघा अविनाश दादा सालवी आणि निलेश दादा म्हात्रे ही आमची यवन जोडी यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिल्याच बॉलवरती अटॅक गोलंदाजी सध्या सुरू आहे. यावेळचा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. वाईड इज लॉंग ऑफच्या बाहेर येतो हा बिग बिग षटकार. यांचं आगमन होता. बंटी पावशे सध्या हड्डी पीसचा मारा करून आलाय. राकेश डॉक्टर आम्हाला सांगतात षटकार आला. षटकारानंतर धावफलकावरती धावसंख्या 22. तुषार गायब झालाय मात्र काहीतरी होणारच आहे. निश्चित विनोदाचा क्षण आहे कारण दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आमचे जे खंबीर आयोजक आहेत ना ते नेहमीच विनोदाच्या स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसऱ्या टीम मध्ये जेल टिपलं जातं. फलंदाज होणार बाद. लागतं अजून एक धक्का. ते 22 धाबा धाबलकावरती झाल्यात. एक आय थिंक परवाच्या दिवसामध्ये सामना होता चिंचिवली संघाचा. एका षटकारासाठी 10 वडापाव अर्थात तुषारसाठी लावले होते. काल सुद्धा 15 वडापाव. सध्या आता सुद्धा त्याच्या हातामध्ये ग्लास आहे सरबतचा. काय ना काय कृत्य तो करतच असतोय. निश्चितच करून दाखवला. एक ट्रॉफीचा हकदार संघ झालाय चिंचवली. त्यामुळे थोडासा प्राऊड फील होत आहे सर्व प्रेक्षकांना या क्रीडांगणावरती. 2 वर्षे केलेली मेहनत या स्पर्धेमध्ये दिसून आली. राकेश जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. ऑनसाइडच्या दरम्यान चेंडूला पार करायचं होतं. एष्टी रक्षक चांगल्या स्थितीमध्ये आहे. नेक्स्ट बॉल. अजून एक चांगला चेंडू सुरेख कमबॅक गोलंदाजी. चौकार षटकारानंतर कमबॅक गोलंदाजी होत्या. सुरेख गोलंदाजीचं उदाहरण. विकेटचं प्रेशर आपण पाहतो. प्रचित तांडेल गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 2 सुरू आहे. आताचा चेंडू पुन्हा एकदा फिरवलाय. चांगला स्ट्रोक. षटकार 6 धावा. षटक समाप्त.
या आपण मान्यवरावरती आमच्या रंगमंचावरती जेवढे आमचे प्रेक्षक किंवा मान्यवर इथे उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून भारतीय जनता पार्टी या चषकामध्ये स्वागत करतोय. जबरदस्त मॅच पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक सध्या पाहतोय आपण तिसरं सूर्यप्रसाद तांडेलला आपण गोलंदाजीसाठी पाहतो आपण. प्रशांत तांडेल हा चेंडू स्लोअर पण गती थोडीशी कमी केली. चेंज द फेस चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय त्यामुळे डॉट चेंडूची समाप्ती. राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपण पाहता. जय गणेश विष्णू स्पॉट नावाली टीमला खेळताना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सध्या पाहायला मिळतोय 28 या आकड्यावरती पाहतोय. एसटी वाकवली जातोय फलंदाज बाद. रमेशजी रसाल यांचं आगमन होत आहे. आमचे राजेश म्हात्रे यांचे सासरे बुवा त्यांचं सुद्धा आम्ही रंगमंचावरती स्वागत करतो. भारतीय जनता पार्टी चषक आपण आयोजन नियोजन टाटा माताने रॉयल टाटाने केला आणि आज स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतो. आणि या अंतिम दिवसामध्ये सध्या लढती ही चौथी लढत असेल. पहिल्या फेरीतील तिसरी. जय गणेश विष्णू स्पोर्ट नाबाली संघ सध्या बॅटिंग करत असताना 10 फलकावरती धाव संख्या जोडल्या 29. 3 गडी गमावत आहे. यावेळेस चेंडू ऑनसाइडला भिडकावलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. खोर मिस्टेक. शेल ड्रॉप होता. सोपा झेल जमिनीला दान होता आणि बघा हॅट्रिकची संधी सुद्धा आली असती. आणि हॅट्रिकला आमचे एवन जोडी अविनाशदादा सालवे आणि निलेदादा म्हात्रे यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपयात. खराब क्रिकेट. प्रशांत तांडेल आपण पाहतोय गोलंदाजी सुरेख होता. अगोदरच्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केला होता. डॉक्टर चेतन पाटील आमच्या इथे आले आहेत. त्यांना सुद्धा आम्ही इन्व्हाइट करतो. या आपण हेल्थ केअर पॅथॉलॉजीचे लॅबचे ऑनर आमचे डॉक्टर चेतन पाटील इथे उपस्थित होतात. त्यांचं स्वागत आहे भारतीय जनता पार्टी या चषकामध्ये. तर निश्चित आज जेवणाची जी आपण मेजवानी घेतोय ते आमचे डॉक्टर चेतन पाटील यांच्या मार्फत संपूर्ण आयोजन कमिटीला जेवणाची उपलब्ध करून दिली आहे. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. डॉक्टर चेतन पाटील हेल्थ केअर पॅथॉलॉजी लॅबचे जे ऑनर आहेत आणि स्वतः डॉक्टर आहेत. आणि आमचे राकेश डॉक्टर सुद्धा 4 दिवसापासून आपण पाहू शकता या स्पर्धेमध्ये कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली नाही पाहिजे त्यासाठी वरती दक्षता. एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर लगेचच मैदानाच्या आतमध्ये जाऊन काल सुद्धा आम्ही बघितलं असं एक सामना. त्या सामन्यामध्ये खेळाडूला फार मोठी दुखापत झाली. लगेचच आमच्या डॉक्टरांनी त्याची पाहणी करून सांगितलं की जास्त रिस्क नको आहे कारण अजून फार मोठ्या स्पर्धा बाकी आहेत. त्यामुळे त्या गोलंदाजाला आय थिंक आम्ही बाहेर आणला डगआउटमध्ये बसवलं आणि त्यानंतर सामना सुरू केला. या काही गोष्टी आहेत याच्यावरती लक्ष देणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा नवी बॅक टू क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आमच्यासोबत जॉईन झाल्यात आमचे तुषारजी पाटील जे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. तुषारला बिजी ठेवणं फार गरजेचं आहे. जे आमचे देविदास म्हात्रे आहेत ते नेहमीच सांगत असतात की तुषारला बिजी ठेवा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पॅट वरती आदळला. पंचांचा बोर्ड आकाशाकडे.
फलंदाज होतोय बाद, लागतोय अजून एक मोठा धक्का टीम नावालीला. चौथं षटक प्रगती पथारात सुरू आहे. चौथं षटक सुरू असताना धावफलकावरती धाव आहे 33. असं वाटलं होतं की चांगली धावसंख्या पाहायला मिळेल, अजूनही मात्र काही बिघडलं नाही आहे. 33 धावा मी म्हणेल एक संयमजनक धावसंख्या आहे. चौथं षटक सुरू असताना 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 11 चेंडूवरती जर मोठे फटके आले तर निश्चितच धावसंख्या चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आताचा चेंडू ऑफ स्टंपला चांगल्या पद्धतीने ठेवलाय. डॉट चेंडूची समाप्ती होता आणि प्रत्येक डॉट चेंडू संकेत देतोय. पाहू शकता आपण फलंदाजाला चांगली गोलंदाजी. वाईड इज लॉंग ऑन मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, वाईड इज लॉंग ऑफ लाईक आणि डिपेस्ट कव्हर लाईक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण बेतवडे संघाच्या मार्फत. फुलटस बनवलाय, चेंडूला दिशा दिली आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 2 धाबा. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधोमध क्षेत्ररक्षक आहे. स्क्रीनवरती आपण पाहतोय वारंवार रिप्लायच्या माध्यमातून ज्या पद्धतीने स्टार्ट झाली होती त्या पद्धतीने धावा झाल्या नाही आहे. 35 धावा या धावफलकावरती आल्यात. स्लोअर बनचा चेंडू होता, पिकअप शॉट गॅप मध्ये आउटफील्ड पास आहे. चेंडू पाहता पाहता गोलीच्या वेगाने सीमा पार, आर पार, चौकार. भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते किरणदादा म्हात्रे यांचं आगमन होतं. त्यांचं रंगमंचावरती आपण स्वागत करूया. किरणदादा म्हात्रे, म्हात्रेपाडा, भारतीय जनता पार्टीचे एक झुंजार नेतृत्व, आपण व्यासपीठावरती त्यांचं आगमन करूया. स्पर्धा एन्जॉय करता भारतीय जनता पार्टी चषक. आतापर्यंत आपण पाहिल्या फायनलमध्ये प्रवेश करणारा एकमेव संघ जय बोले, परी 11 जय बोले नेवाली संघ आणि त्यानंतर काल परवाच्या दिवसामध्ये सुपर 4मध्ये दाखल होणारा संघ आपण दुसरा संघ पाहिला. आय थिंक देवेन 11 जनमन चिंचवली संघ. आजच्या आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं सतरंगी हेडुटणे संघ आणि आजच्या दिवसामध्ये पाहायचा कोणता संघ क्वालिफाय होणार याच्यावरती सर्व प्रेक्षकांच्या नजर आहेत. त्यापैकी निलजे बी संघाने 2 सामने जिंकल्यात. तर ओव्हरऑल परफॉर्मन्स जर बघितलं निलजे गावातील खूप चांगला. काल सुद्धा ए संघाने 2 मॅचेस जिंकल्या. शेवटच्या मॅचमध्ये शेवटची धाव निघाली नाही आहे, नाहीतर निलजे संघ क्वालिफाय झाला असता. दरम्यानचा हा चेंडू हवेमध्ये होता, झेल टिपला जातोय, फलंदाज बाद. नंतरचा सामना स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान शिवकर आणि त्यांच्या विरोधात जय आई गावदेवी आशेळे या 2 संघामध्ये लढत होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनने येऊन थांबायचा टॉस बॉक्स मध्ये. आमचे व्यासपीठावरती जे किरण म्हात्रे आहेत त्यांनी बॅक केलेला संघ आहे स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान शिवकर आणि त्याच्या विरोधात आई गावदेवी 11
आशेळे या दोन संघामध्ये नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. तर टॉससाठी रिपोर्ट करायचा. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती डेटवरच्या षटकामध्ये विष्णू पाटील गोलंदाजीसाठी आलाय. अंतिम षटक फेकतोय. धापलकावरती धावसंख्या पूर्णपणे थांबून ठेवलाय फलंदाजांना. जय गणेश विष्णू स्पॉट नावबली संघ थोडासा बॅकफुटला मी म्हणेल. अगोदरचे दोन षटक खूप चांगल्या पद्धतीने होत्या. ओव्हरऑल जर आपण प्रेडिक्शन पाहिलं तर 50 ते 49 धावांपर्यंत पोहोचू शकतोय. ज्या धावगतीने ते सध्या स्वार आहेत. पुन्हा एकदा हलक्याच्या हाताने चेंडूला पाठवलाय. वाडीस लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. एका ऍक्शनने चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत दुसरी धाव घेताना फलंदाज बाद. तर निश्चित रंगमंचावरती पाहू शकाल आमचे नेवाली गावचे टोर समाजसेवक बाबाजी भोईर आणि त्यांच्या सौभोवती आपण पाहता नेवालीचे निवासी अर्थात या व्यासपीठावरती आपण पाहतोय त्यांच्या सोबत आताच आपण त्यांचं येणं पाहिलं. नावं आमच्यापर्यंत पोहोचली आहे. धन्यवाद, थँक्यू. बाबाजी दादा भोईर, श्री मलंगड सचिव, राजू शेठ शर्मा अध्यक्ष उत्तर भारतीय मोर्चा, त्याच्यानंतर अजय शेठ गुप्ता उपाध्यक्ष श्री मलंगड, त्याच्यानंतर विनोद शेठ गुप्ता कोषा अध्यक्ष, त्यानंतर गोविंद शाहू सचिव, रणजित शेठ शाहू महासचिव उत्तर भारतीय मोर्चा, त्याच्यानंतर अतुल शेठ शर्मा सचिव उत्तर भारतीय मोर्चा. या सर्व भारतीय जनता पार्टीच्या मलंगड मंडळाकडनं आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आणि त्यांच्याकडनं या स्पर्धेला बघा जे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी आणि क्षेत्ररक्षणासाठी जी कूलर ठेवली आहे ती त्यांच्याकडनं दिल्या गेल्या. त्यांचं आयोजन कमिटीच्या माध्यमातून आभार. अंतिम षटक आहे आणि इथे मात्र हिट विकेटच्या माध्यमातून बॅटर आउट. ऍक्शन रिप्लाय पाहू शकता आपण MTC या वाहिनीच्या माध्यमातून. थोडासा बॅकफुटला गेला, फुटवर्कचा योग्य तो वापर नव्हता. शेवटच्या मुवमेंटला बॉडी ब्रश झाली आणि बेल्स उडाल्या. फलंदाज बाद होते हिट विकेटच्या माध्यमातून. 41 धावा 7 गडी मात्र गमावल्यात. 41. यानंतरचा सामना आपल्याला व्हेरी बिग फाईट मॅच. त्याच्यामध्ये आपल्याला आशिले संघाचे खेळाडू पाहायला मिळतील. बंटी तरे, शुभम, राहुल, हर्षद आणि अजय हे 5 खेळाडू खूप अटॅकिंग क्रिकेटर आहेत. त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं मी मनापासून प्रथम वेलकम करेल, कारण आपण वेळेवरती या क्रीडांगणावरती आल्यात. त्यानंतर राम म्हात्रे, स्वर्गवासी राम म्हात्रे प्रतिष्ठान शिवकर या संघाचं सुद्धा कौतुक करेल की आपण सुद्धा वेळेवरती उपस्थित दाखवली. यानंतर आम्ही लगेच टॉस घेणार आहोत. आपण आपले संघनायक टॉस बॉक्समध्ये पाठवायचे आहेत. शपलवून खेळण्याचा प्रयत्न, जॉर्डन बॅटचा संपर्क नाही आहे. तर बघाच
बाबाजी भोईर यांच्याकडनं आणि राजू शेट शर्मा यांच्याकडनं जर सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड महिला आमदार यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. दोन्ही यांना गणपत शेठ गायकवाड आणि त्यानंतर सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट केलं तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 49 धावा झाल्यात. 50 धावा चेस आहे, चेसिंग ऑन आहे. बेतोडे बी संघाला या धावा कुटायच्या आहेत. तर टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया दोन्ही टीमच्या कॅप्टनला, स्वर्गवासी राम म्हात्रे प्रतिष्ठान शिवकर आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी अशिले या दोन टीमच्या मध्ये आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आम्ही विनंती करतो टॉस उडवण्यासाठी. तर टॉस केला गेलाय, टॉस जिंकलाय अशिले गावदेवी अशिले संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. गोलंदाजी स्वीकारतोय. 5 षटकांचा सामना असेल. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि लगेचच आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. तर किरणदादा म्हात्रे यांचा सन्मान केलं जातं. किरणदादा म्हात्रे सन्मानित पाहुणे रंगमंचावरती भारतीय जनता पार्टी या चषकाच्या माध्यमातून आमचे स्पर्धेचे प्रणेते राजेश विलास म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत सन्मान. त्यानंतर रमेशजी रसाल जे आमचे राजेश म्हात्रे यांचे सासरेबू आहेत त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत. आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय सुनील पाटील हे साहेब सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा आम्ही. चला फलंदाजाने जायचं, वेळ घेऊ नका. वेळेची पाबंदी सर्वांना असेल. जर आमच्या आयोजन कमिटीला वेळ कमी उरला तर येणारे सामने कदाचित कमी षटकांचे असतील, याची आपण नोंद घ्या. सन्मानित पाहुणे आपण पाहू शकता रंगमंचावरती सन्मान केलं जातंय. रमेश जी रसाळ आणि सुनील पाटील. मॅच स्टार्ट होणार आहे. पन्नास धावा बनवायच्या आहेत. 50 5 षटकामध्ये 10ची सरासरी. चला बेतवडे संघ आपण का उशीर लावता, थोडा फास्ट घ्या, फास्ट सहकार्य करा आपण. बघा आमचं काही नाही आहे, आयोजन कमिटी आम्हाला जे सूचना देतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं हेच फक्त आमचं काम आहे.
तर मॅच स्टार्ट होतं. सेकंड इनिंग सुरुवात. 50 धावा चेसिंग ऑन आहे आणि चेसिंग साठी दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहतोय. सलामीची जोडी, प्रारंभिक जोडी आपण पाहतोय. प्रवीण तांडेल आणि त्याच्या सोबतीला विष्णू तांडेल पाटील. विष्णू पाटील, प्रवीण तांडेल, विष्णू पाटील ही सलामीची जोडी आपण पाहता. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज विराज पाटील. पहिलाच बॉल मात्र बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच! काय झेल टिपलाय. पहिल्याच बॉल वरती ब्रेक थ्रो मिळून देतोय टीम साठी विराज पाटील. फलंदाज बाद होते. बघा विशेष सूचना आहे आयोजन कमिटीकडनं. जे बक्षीस पात्रतेचे संघ आहेत त्याने आपला ड्रेस कोड घालूनच यायचं आहे बक्षीस घेण्यासाठी. ही विशेष सूचना आमच्या प्रमुख आयोजक राजेश म्हात्रे यांच्याकडनं आहे. पहिल्याच बॉल वरती जस तसं उत्तर टिटफोट टॅट मैदानाच्या आतमध्ये दिलाय. पहिला धक्का टीम बेतवडे या संघाला. आताचा बॉल मात्र उडवून खेळलाय. चेंडूला इनफिल्डला बीट करणारा हा मास्टर स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो. हा पहिला ब्रँडेड मॅसिव्ह चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्याने दाबलकावरती धावसंख्या 4 या आकड्यावरती चेसिंग ऑन आहे. अगोदरच म्हटलं होतं 3 चौकारांसाठी पारितोषिक असेल बेतवडे टीम साठी. व्हाईट बॉल. तर बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि बॅक टू बॅक 5 षटकारांसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक असेल. चेंडू हवेमध्ये होता. फलंदाज अजून एक बाद होता. बक्षीस मध्ये बदल केली जात आहे. बॅक टू बॅक 3 चौकार हॅट्रिक साधली चौकारांची तरी सुद्धा 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल अविनाश दादा सालवी यांच्याकडनं आणि निलेश दादा म्हात्रे यांच्याकडनं. आणि बॅक टू बॅक 3 षटकार जरी पेश केले तरी सुद्धा 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अविनाश दादा सालवी आणि निलेश दादा म्हात्रे ही एवन जोडी यांच्या माध्यमातून मात्र हा पारितोषिक असेल. त्यानंतर कटआउटला गणपत शेठ गायकवाड, त्यानंतर सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड आणि नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू हलक्या हाताने क्लिक केलाय. एक धाव कंप्लीट. एक धावीच्या मदतीनुसार धावफलकावरती धावसंख्या 5 या आकड्यावरती 6 या आकड्यावरती माफ करा 6 या आकड्यावरती. बघा किती गुणलेखक आमचं चांगला आहे. तुषार पाटील चालाक चतुर परफेक्ट नियोजन. यस आमचे पंच दर्शवताना पाहतोय. व्हाईट बॉल. या व्हाईटला रिव्ह्यू नाही आहे. चला खेळ कंटिन्यू करा. आपण बिमरसाठी रिव्ह्यू घेऊ शकता. व्हाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे.
यस, बघा आम्ही सुद्धा रिप्लायच्या माध्यमातून पाहिलंय. ऑप्शनच्या खूपच बाहेर आहे. बघा प्रेक्षकांना सुद्धा दूध का दूध पाणी का पाणी. लॉफ्टेड हिट करायचं होतं, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. तर बरेचसे असे खेळाडू असतात की प्रत्येक चेंडूवरती वेगळ्या पद्धतीने खेळ दाखवण्याचा प्रयत्न. त्यापैकी एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट केलं होतं. लेंथ पाहावी लागेल. तर 5 वर्षाच्या फ्लॅशबॅक मध्ये गेला तर मी म्हणेन प्रथम सुरुवात याच क्रीडांगणावरती सुरुवात झाली होती रोशन. त्यानंतर या वाहिनीने मागे बघितलं नाही आहे. त्याने काम करत गेलं आणि त्यामुळे आज MTC वाहिनी यशस्वीरित्या मात्र वाहिनी त्याच्याकडे बघितलं जातं. रोशन आमचे फराळ असतील किंवा सागर याने केलेली मेहनत खऱ्या अर्थाने या वाहिनीच्या माध्यमातून दिसून येतात. सध्या एक दिवसामध्ये 4 ते 5 कॉल 5 6 कॉल ते अटेम्प्ट करत असतात आणि त्याच त्यांची जिद्द आहे. यावेळेस चेंडूवरती बॅकफुटला जाऊन प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिंगल फक्त. सिंगलने धावफलकावरती धावसंख्या बदलतोय 13. तर रोशनी या वाहिनीचा हेतू होता अगोदर ते काम करायचं. एखादी छोटी स्पर्धा असली पैशाकडे कधी बघितलं नाही, फक्त काम करत राहिलं. आज त्यांना त्याचं फल मिळतोय. मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांना मिळाल्या आहेत. त्याच्यानंतर कोणतेही छोटे मोठे कार्यक्रम असत ते अटेम्प्ट करत असतात. दुपारी आपण मॅचमध्ये पाहिलं तर संध्याकाळी कोणत्या तरी कार्यक्रममध्ये MTC वाहिनी असतोच. त्यामुळे या वाहिनीला सुप्रसिद्ध वाहिनी म्हणून त्यांच्याकडे बघितले जातं. आणि छोटे छोटे कॅमेरामॅन आपण पाहिला असेल. आपण समोर जर बघितला तो कॅमेरामॅन आहे, त्याचं वय निदान 12 ते 13 वर्ष आहे. आणि रतनबुवा सारखा क्रीडानगरीवरती त्याने काम केलं, कॅमेरा वर्क केला. बघा वयाने काही नसतो मित्रांनो, आपल्याकडे जिद्द असणं फार गरजेचं आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण राहिल ना त्या क्षेत्रामध्ये आपलं काम करताना बेस्ट द्या, म्हणजे तुम्ही यशस्वी होत असता. तुषार आणि सध्या आपण पाहू शकता की बंटी थोडस पाहतोय चेहऱ्यावरती. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 17. त्यांचा आदर्श म्हणून देवीदास त्यांच्या टीमचा कॅप्टन आणि त्यांचा आदर्श घेऊन सध्या ते क्रिकेट क्षेत्रामध्ये पदार्पण करतात. यावेळेचा चेंडू मोठा फटका केल्याचा फटका फसलाय. झेल काली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. कॅचेस विन द मॅचेस. झेल पकडले नाही तर ती झेल महागडी ठरू शकतो. येणाऱ्या क्षणामध्ये हाच मात्र जखमेवरती मीठ तोडण्याचं काम फलंदाज करू शकतो, कर्दनकाल ठरू शकतो. त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण असणं फार गरजेचं आहे. 1.5 षटक क्रमांक आपण सध्या सुरू आहे. अंतिम चेंडू डॉट. षटक समाप्त झालाय. 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर 19 धावा 31 धावांची गरज आहे. 18 चेंडू मागे. आमचे जवळीक मित्र आशिले गावचे एक हार्ड हिटर फलंदाज आणि आशिले टीमचे कॅप्टन, त्यांच्याकडे बघितलं जातं आमचे हर्षद तरी यांच्याकडनं विष्णू पाटीलला शुभेच्छा आल्यात. आणि आशिले संघाच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतोय आपण आयोजकांशी संपर्क साधा. तर कालच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने खेळ पाहिलं 813 धावा आणि षटक होते 66. 813 धावा. टोटल विकेट 57.
चौकार आपण पाहिलं 54, 65 षटकार असं कालचा लेखाजोखा आपल्याला MTC या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. बघा एवढा अपडेट ठेवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आम्ही बऱ्याच वाहिनींच्या सोबत काम केलं. आज 13 ते 14 वर्षापासून जेव्हा वाहिन्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही काम करतोय. परंतु आपण पाहता tenniscricket.in, ग्लोबल टेनिस आणि त्यानंतर आपण पाहतो MTC या 3 वाहिन्यांचं तोड नाही आहे. खूप चांगलं वर्किंग असतं. क्लॅरिटी, त्यानंतर लेखाजोखा आणि प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने नजर. तर जाऊया मॅचच्या दिशेने. धावफलकावरती धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहतोय आपण. 20 टू लॉस, 20 धावा. सामना बॅलन्स आहे. सामना तुषार अजूनही सामना कोणी जिंकला हा स्पष्ट नाही आहे, त्यामुळे सामन्यामध्ये मजा येईल. हाय मॅक्सने चेंडूला फक्त प्लिक केलं. त्या प्लिक मागे थोडंसं रिस्क सुद्धा होता बंटी. कदाचित चेंडू जर गोलंदाजच्या हातामध्ये आला असतं तर फलंदाज बाद होऊ शकला असता. तर क्रिकेट आहे, क्रिकेटला झरतरला महत्व नाही आहे. चेंडू निसटतोय, सिंगल येतोय. सिंगलने धावफलकावरती धावसंख्या बघा रिप्लायच्या माध्यमातून आपण पाहू शकता. यावेळेचा चेंडू खोलवर टप्प्याचा फुलर लेनचा चेंडू, दिशा दिली या, कोणतीही घाई नाही आहे, सिंगल आली आहे. बघा मागचा चेंडू रिप्लाय. यास हाताला ब्रश होऊन चेंडू गेला. कदाचित हा झेल पकडला असता सामना कदाचित रोशन पलटला असतं. अशा सिच्युएशनला सामना आहे. पुलटॉसचा चेंडू आहे, भन्नाट वेगाने स्वार असलेला चेंडू, एलिव्हेशन मिळाले नाही. या फटका ॲक्युरेट नव्हता, त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद. धावफलकावरती धावसंख्या 23. धावा झाल्या 3 गडी बाद. बघा या स्पर्धेचं आकर्षण आपण पाहू शकाल. मालिकावीरासाठी इलेक्ट्रिक बाईक, प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक ज्यांची एवन जोडी आहे ना अविनाश दादा सालवे आणि निलेश दादा मात्रे यांच्याकडनं संपूर्ण द्वितीय पारितोषिक दिले गेला आमच्या संपूर्ण कमिटीला. या वेळचा चेंडू लाईन मिस केली. विष्णू पाटीलचा खेळ समाप्त होतोय. मोठा धक्का टीम बेतोडे बी या संघाला. फलंदाज बाद. आपण पाहतोय पारितोषिकांचा वर्षा तर खूप झाला. ह्या 3 चौकारासाठी 5,000 कॅश असेल. त्यानंतर 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आमदार साहेबांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर तरी सुद्धा 2,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल एवन जोडीकडनं. आणि आमचे बाबाजी भोईर आणि राजू शर्मा यांच्याकडनं 1,000 रुपये. तर डायरेक्ट कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर बघा 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि 3 चौकार 3 षटकारांसाठी तर संधी असेल बेतोडे बी संघाला 5,000 रुपये. एवन जोडी आमचे अविनाश दादा सालवी आणि त्यानंतर निलेश दादा मात्रे यांच्या माध्यमातून हा पारितोषिक असेल. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये 24 धावा झाल्यात, 4 फलंदाज बाद झाल्यात आणि 12 चेंडू 26 धावांची गरज असेल. मॅच फसली आहे. मॅच
रफ अँड टफ स्थितीला आहे. 12 चेंडू आणि 26 धावा. जाऊया आपण डीजे कडे. थँक्यू. मॅच स्टार्ट होतोय. सुरुवात होतोय सामन्याला. आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक नंतर सिंगल येते. सिंगलने धापलकावरती धावसंख्या बदलतोय. धापलकावरती धावसंख्या 25. अर्धा पल्ला पूर्ण झालाय. 19 चेंडू लागलेत. रोशन अर्धा पल्ला पूर्ण करण्यासाठी आता थोडस सामना आपण पाहतोय सरळ सामना होताना पाहतोय, कारण बॅलन्स सामना. 11 चेंडू 25 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस फिरून खेळण्याचा प्रयत्न. बेतवडे संघ थोडासा आत्मविश्वास ढासळतोय. 4 फलंदाज बाद झाल्यात. मिडल ऑर्डर वरती जबाबदारी होती आणि ती जबाबदारी कोणताही फलंदाज स्वीकारताना तयार नाही आहे. सुरुवात चांगली झाली होती. चौकाराने आगाज केलं होतं. त्यानंतर पूर्णपणे शांत ठेवलाय गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी नावाली या संघाची. अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस नशिबाची साथ. येतोय हा वाईटचा चौकार. थर्ड अंपायर. पंच काय थर्ड अंपायर पाठवू का? यस, तिसरे पंच आपण जायचं. थोडस फास्ट जा आपण. आमचे ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये रवाना होतात. गोलंदाजाला ऑन करायचा अगोदरच सूचना द्यायची आहेत. यस, 30 धावा झाल्यात. 4 गडी गमवल्यात. 10 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय कुणाल पाटीलचा वापर केला. कुणालने मात्र जे कमवलं होतं या 5 धावाने सर्व गमवता. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा हव्यातच. अशा पद्धतीचं क्रिकेट खेळावं लागेल. चेंडू पडल्यानंतर डीप राहतोय. चेंडू सीमा पार. येतोय हा नशिबाचा चौकार. निश्चित रोशन, जर आपण पाहिलं ना या चेंडूवरती नाही फलंदाजाची चुकी नाही यष्टिरक्षकाची चुकी, कारण चेंडू त्याच पद्धतीचा होता. चेंडू पडल्यानंतर उडलाच नाही, जमिनीला घासत गेला आणि त्यामुळे यष्टिरक्षकाला सुद्धा कोणतीही चान्स नव्हती. चौकार येतोय. नशीब फार चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात. 2 नशिबाचे चौकार येतात. क्रिकेटमध्ये नशिबाची साथ असणं फार गरजेचं आहे. ते दिसून आलं मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना.
2 चौकार आल्यात. 2 चौकाराच्या सहाय्याने आता 9 चेंडू समीकरण 16 धावांची गरज आहे. चला थोडं फास्ट खेळायचा. पंच आपण सुद्धा वॉर्निंग द्यायची आहे. ऑन करायचा. 9 मध्ये 16. नेक्स्ट बॉल. या बॉलचा चेंडू हलक्याच्या हाताने क्लिक केलाय. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे सिंगलने धाबालक बदलेल पण 8 चेंडू 15 धाबा या उडतील. जबरदस्त काटिकी टक्कर. दोन्ही संघ अजूनही सामना सोडण्यासाठी तयार नाही आहे. क्रिकेटमध्ये संघर्ष फार महत्वाचा असतो. जेवढं मोठं संघर्ष कराल तेवढी मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि तशाच पद्धतीचा सामना तुम्हाला अनुभवायला मिळतोय. कारण येणारे 8 चेंडूवरती बनवायचे आहेत 15. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न होता, धाडस नव्हता आणि त्यामुळे फक्त सिंगल. 7 मध्ये 14. प्रत्येक क्षणाला शरड्याप्रमाणे रंग बदलताना पाहतोय क्रिकेट आतमध्ये. क्रिकेट आपण पाहता बदलताना. 7 चेंडू 14 धावांची गरज आहे. हलक्याच्या हाताने क्लिक केलं. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिंगल येते. सिंगलने धाबालकावरती धावसंख्या बदलते. 37 धावा. 4 गडी बाद होतात. 6 मध्ये 13. मागच्या सामन्याचं सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये 6 मध्ये 13 ची गरज असताना नितला संघाला सामना गमवावा लागला. अंतिम चेंडूवरती 3 धावेची गरज असताना सोन्या पावशे सारख्या खेळाडूने मात्र सामना जिंकून दिला नाहीये. कारण सोन्यासारख्या फलंदाजाला शांत ठेवलं. 4 चेंडू निर्धाव फेकले. त्यामुळे सोन्यावरती दबाव आला आणि दबावमध्ये तो सामना गमावा लागला नितलास या संघाला. तशीच सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळतं बेतवडे संघाला बनवायचे आहेत. आता मात्र 6 मध्ये 13. पाहायचंय कोणत्या गोलंदाजावरती भरोसा दाखवता. बघा या कलियुगामध्ये कोणत्या माणसावरती भरोसा ठेवावा आणि क्रिकेटमध्ये कोणत्या गोलंदाजावरती भरोसा ठेवावा तो योग्य माणसालाच माहीत असतो. आणि तसाच क्रिकेटमध्ये जेव्हा आपण संघटित खेळत असतो तेव्हा कॅप्टन याला सर्व ठाऊक असतं की मी कोणता गोलंदाज वापरणार आहे. स्ट्रॅटेजी हा स्वतः संघनायक आखत असतो आणि स्ट्रॅटेजीने नेहमीच टेक्नॉलॉजी तर आहेच परंतु स्ट्रॅटेजीने सामना खेळणं फार गरजेचं आहे. प्लॅनिंग वाईज क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. अगोदरचं क्रिकेट आम्ही पाहिलं होतं कोणतंही प्लॅनिंग नव्हतं परंतु आता टेनिस बॉलमध्ये रोशन प्लॅनिंग आलाय. ए प्लॅन फसतोय तर त्यानंतर बी प्लॅन हा संघनायकाकडे असतो. बघा कधी कधी आपण बऱ्याचदा टेनिस बॉलमध्ये पाहतोय एक आक्रमक शैलीचा फलंदाज असतोय त्याला थोडासा मागे ठेवलं जातोय डेड ओव्हरच्या षटकामध्ये. का ती स्ट्रॅटेजी आखली असतो. मागचा गोलंदाज थोडासा कमकुवत असतोय. त्याच्याकडे जी धार पहिल्या गोलंदाजाकडे असतो तशी नसतोय. त्यामुळे महत्त्वाचा फलंदाज आपण मागे ठेवतोय पण ती स्ट्रॅटेजी कधी यशस्वी होतं आणि कधी अपयश सुद्धा होतं. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तशीच स्ट्रॅटेजी या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 5 चेंडू 11 धावांची गरज आहे आणि गोलंदाजीसाठी आपण गोलंदाज महत्वाचा प्रथमेश सालुंके. लॅपटॉप सीमार आहे. फटका बसलाय. टर्निंग पॉइंटचा झेल होणार की काय. दुसरी धाव. आम्ही नेहमीच म्हणत असतो क्रिकेटचा ब्रीद वाक्य कॅचेस विन द मॅचेस. तर आपण कॅच पकडाल तर निश्चितच सामना जिंकत असतो. झेल सोडाल तर निश्चितच आपण सामन्यामधून बाहेर सुद्धा होऊ शकतो. 4 चेंडूवरती 9 धावांची गरज आहे. पाणी ग्रहण करायचं आणि ड्रिंक्स ठेवली मैदानाच्या आतमध्ये. बघा दुपारचं सत्र थोडंसं उन्हाचं सावड आहे त्यामुळे आम्ही समजू शकतो आणि त्यामुळे निश्चितच आपण कोणती हलगर्जीपणा नको आहे
पाणी दिलं जातं गोलंदाजाला, कारण वारंवार रनिंग बिटवीन विकेटचा विचार करून सध्या धावगती वाढवली जातं. 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. प्रेक्षकांचं हृदयाचा ठोका चुकवणारा सामना पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी. आताच मागच्या सामन्यामध्ये सोनूने म्हटलं होतं की प्रत्येकी सामना हा शेवटच्या मुवमेंटपर्यंत जातोय. खऱ्या अर्थाने हा स्पर्धेचा विजय आहे. भारतीय जनता पार्टी चषकाचा विजय मी पाहायला मिळतोय. काल सुद्धा आम्ही पाहिलं अशा सामना जिंकता जिंकता हारले संघ आणि जिंकता जिंकता हारताना पाहिला आणि हारता हारता जिंकताना पाहिला. कारण क्रिकेट कोणाला रडवेल आणि क्रिकेट कोणाला हसवेल कोण सांगू शकत नाही आहे. हा वारा आहे, कोणाला बाहेर जाऊन घेऊन जाईल आणि कोणाला नाही. हा त्या फक्त वाऱ्याच राहू का. त्यामुळे या सामन्यामध्ये काय होणार आणि काय बिघडणार हा फक्त वेळ मात्र कळवेल. यावेळचा चेंडू फटका पासलाय, फुलटॉसला कनेक्ट करता आला नाही. या रेफर केल्या पंचांना. बॅटिंग साइड रिव्ह्यू असेल, फलंदाज बाद आहे की नाही. जाऊया आपण तिसऱ्या पंचाकडे. तर निश्चितच दिस इज अ फेअर डिलिव्हरी. गोलंदाज चांगल्या पद्धतीने चेंडू फेकला होता. व्यवस्थित ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. MTC वाहिनी बघा किती छान टेलिग्राफ आपण पाहता. चेंडू पुढ्यात होतं, चेंडूला एलिव्हेशन मिळालं नाही या, त्यामुळे हा फटका फसलाय. 2 चेंडू आणि आता मात्र समीकरण 2 चेंडूवरती 2 बाहुबली स्ट्रोक खेळावेच लागतील. एकाच षटकार त्यांना पेश करावाच लागेल, अन्यथा हा सामना जिंकता येणार नाही. या मागच्या सामन्याची सिच्युएशन 2 चेंडूवरती 9 धावांची गरज असताना षटकार ठोकला होता सोन्या पावशेने. तसाच काय घडेल का. 2 चेंडू 9 धावांची गरज. गोलंदाज तयार. प्रथमेश सालुंके नेक्स्ट बॉल. यावेळचा चेंडू पुढ्यात टाकलाय. आज तुम्ही थोडस डासलताना यावेळेस खराब क्रिकेट. या 3 धावा होऊ शकल्या असत्या. क्रिकेट वरती छोटे छोटे मुवमेंट्स वरती बारकाईने लक्ष केंद्रित करणं पाहिजे. 2 धावा आल्यात, या 3 धावा होऊ शकल्यास तर रोशन बघा 1 धाव कदाचित मात्र फार मागणी ठरू शकता. एका चेंडूवरती 7 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. सामना फिनिश, सामना जिंकलाय गोलंदाजच्या जोरावरती. पाहता आपण जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली या संघाने कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक बेतवडे बी संघ ज्याला 50 धावा चेस करता आल्या नाही आहे, परंतु या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला. आपलं मनापासून आभार. तर निश्चित आपण रंगमंचावरती आपण पाहता सत्कार स्मृती विराजमान आहेत, तर आम्ही सत्कार सन्मान करणार आहोत. तर अगोदरच आम्ही मॅन ऑफ द मॅच अनाउन्समेंट करतोय. ज्याने 2 षटके फेकली, धावा खर्च केल्या 11 आणि 2 विकेट कॅरी केल्या तो